गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वित्तीय प्रशासन हे तिसरे युनिट चालू करणार आहोत. तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 घटक अभ्यासायचे आहेत, ज्यामध्ये अंदाजपत्रकाचा अर्थ व व्याख्या, त्यानंतर भारतातील अंदाजपत्रकाची प्रक्रिया आणि तिसरं भारतातील अंदाजपत्रकावरील संसदीय नियंत्रण. तर ह्या सर्व मुद्द्यांची माहिती आपण क्रमवार बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लोकप्रशासनात वित्तीय प्रशासनाचा अभ्यास अत्यंत आवश्यक व महत्त्वाचा मानला जातो. कारण राज्याच्या प्रशासनात आर्थिक प्रशासन हा अत्यंत आवश्यक व महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण शासनाची प्रत्येक कृती म्हणजेच शासनाचे प्रत्येक कार्य हे पैशावर चालत असते. कारण पैशाशिवाय शासनाला कुठलंही कार्य करता येत नाही. जसं की एखादं वाहन चालवण्यासाठी जशी पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता असते, तशीच राज्याला सुद्धा राज्यकारभार चालवण्यासाठी, जनहिताच्या योजना चालवण्यासाठी किंवा लोककल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतात आणि त्या राबवण्यासाठी शासनाकडे पैसा असणं अत्यंत गरजेचं आहे. शासनाकडे जर पैसाच नसेल तर शासन कुठल्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही. त्यामुळे शासन संस्थेला विविध स्वरूपाचे कार्य पार पाडण्यासाठी पैशाची व्यवस्था करावी लागते. लॉर्ड जॉर्ज यांनी असे म्हटले आहे की शासन म्हणजे वित्तपुरवठा किंवा वित्त व्यवस्था होय. त्यानंतर रेचेल्यू, तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे ते रेचेल्यू यांच्या मते पैशाची व्यवस्था किंवा वित्ताच्या योजना म्हणजेच राज्याचे स्नायू मज्जातंतू आहेत. त्यानंतर प्रोफेसर ELD व्हाईट स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, यांच्या मते राज्याच्या प्रशासनाची प्रत्येक कृती पैशाच्या व्यवस्थेतून चालते. तसेच त्याची व्यवस्था ठेवणे म्हणजेच राज्य प्रशासनाची व्यवस्था कार्यक्षमतेने पार पाडणे होय. त्यानंतर प्राचीन विचारवंत कौटिल्य यांनी वित्तीय प्रशासनाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे. त्याने आपल्या ग्रंथात राज्याची असे म्हटले आहे की राज्याची सर्व कार्ये वित्तावर अवलंबून असतात. म्हणूनच त्याने आपल्या ग्रंथाला राज्यशास्त्र असे नाव न देता अर्थशास्त्र असे संबोधले आहे. त्यानंतर F.M. मार्क्स हा एक विचारवंत आहे.
यांनी असं म्हटलं आहे की राज्याचे किंवा राज्य प्रशासनाची कार्य सार्वजनिक वित्ताच्या माध्यमाद्वारे पार पाडली जातात. त्यानंतर मार्शल डेमॉक हा विचारवंत आहे. यांनी म्हटले आहे की वित्तीय व्यवस्थेच्या अभावी सरकार कोणतेही कार्य करू शकत नाही. त्यानंतर एक विचारवंत आहे विलोबी. यांच्या मते कार्यक्षम शासन संस्थेच्या समस्यात अंतर्भूत केलेले जे घटक असतात त्यापैकी वित्तीय प्रशासन हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वित्तीय व्यवस्थेशिवाय प्रशासन व्यवस्था चालवणे म्हणजेच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे राजकीय व्यवस्था उभी करणे होय. ती व्यवस्था केव्हा कोलमडून पडेल हे सांगता येत नाही किंवा याची आपल्याला खात्री देता येत नाही. अर्थात वित्त व्यवस्थेशिवाय राज्याचं प्रशासन कार्य चालू शकत नाही किंवा प्रशासनाचं कुठलंही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. त्यानंतर प्रोफेसर एल.डी. व्हाईट यांनी असे म्हटले आहे की वित्त म्हणजेच पैसा आणि प्रशासन ह्या दोन्ही गोष्टी एकमेकापासून वेगळ्या करता येत नाहीत. जसं की व्यक्तीपासून त्याची सावली ज्याप्रमाणे अलग करता येत नाही, त्याचप्रमाणे राज्य शासनाकडून वित्त व्यवस्था वेगळी करता येत नाही. राज्याची सर्व ध्येय धोरणे, विकास योजना क्रियान्वित करण्यासाठी पैशाची म्हणजेच वित्ताची अत्यंत गरज असते. वित्ताशिवाय राज्याचे प्रशासन चालवणे अतिशय कठीण होते. वित्त व्यवस्थेच्या अभावी राज्याचे प्रशासन अपयशी ठरते. राज्य शासन व वित्त व्यवस्था यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. अर्थात वित्त हे शासनाचे जीवन रक्त आहे. कारण पैशाशिवाय शासन काहीच करू शकत नाही किंवा कुठलंही कार्य करू शकत नाही. तसेच वित्ताशिवाय सरकार कार्य करू शकत नाही. वित्त व्यवस्था निर्माण करून सरकारी तिजोरीत पैशाची उपलब्धता केल्याशिवाय शासनाला प्रशासन कार्य करता येणार नाही. शासन संस्थेकडून जनतेच्या हितासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची लोककल्याणकारी कार्य केली जात असतात आणि ते कार्य करण्यासाठी पैशाची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे शासन संस्था ही कर रूपाने जनतेकडून जो काही पैसा जमा करत असते त्याच पैशाच्या माध्यमातून ही लोककल्याणकारी कार्य केली जात असतात. म्हणजेच केवळ शासनाकडे आलेला पैसा म्हणजेच जमा केलेला पैसा आणि केलेला खर्च अशी ढोबळ मानाने आर्थिक व्यवस्था ठेवून चालणार नाही. तर देशाच्या विकासासाठी व कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना विचारात घेऊन जमा खर्चाचा अंदाज करावा लागतो. खर्चासाठी लागणारा पैसा कोणत्या पद्धतीने जमा करावा याविषयी विचार करावा लागतो. यासाठी प्रत्येक देशामध्ये अर्थ खाते निर्माण केले जाते.
या अर्थखात्यामार्फत वित्तीय प्रशासनाची रूपरेषा ठरवली जाते. प्रत्येक वर्षी जमा खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून पैसा जमा करताना जनतेवर कराचा बोजा पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. उपलब्ध झालेला पैसा लोककल्याणासाठी खर्च झाला किंवा नाही याकडेही लक्ष द्यावे लागते. उपलब्ध असलेला पैसा लोककल्याणासाठीच खर्च झाला पाहिजे. त्यासाठी प्रशासनावर आर्थिक नियंत्रण ठेवणं, आर्थिक व्यवहाराचे हिशोब ठेवले जातात. त्या हिशोबांचे ऑडिट केले जाते, जेणेकरून वित्तीय प्रशासन व्यवस्था अशी केली जाते की त्यातून लोककल्याण साधले जाते. वित्तीय प्रशासन ही गतिशील प्रक्रिया असून लोकप्रशासनाचे अतिशय महत्त्वाचे अंग आहे. विलोबी यांच्या मते राज्याच्या कार्यक्षम प्रशासन व्यवस्थेवर वित्तीय प्रशासन हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. वित्तीय प्रशासन हा शब्द अधिक व्यापक अर्थाने वापरला जातो. वित्तीय प्रशासनात कर व्यवस्था, उत्पन्नाची व इतर साधनांची व्यवस्था, खर्चाची योजना, जमा व खर्च यांची हिशोब व्यवस्था किंवा हिशोब पद्धती, हिशोब तपासणीची व्यवस्था इत्यादी गोष्टींचा समावेश केला जातो. सामान्यतः वित्तीय प्रशासनामध्ये काही कार्यांचा समावेश केला जातो. त्यामध्ये पहिलं कार्य जे आहे ते म्हणजे अंदाजपत्रक तयार करणे. आर्थिक वर्षासाठी राज्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा आराखडा अंदाजपत्रकाद्वारे तयार करणे. 2 नंबर आहे कायदेमंडळाकडून अंदाजपत्रकाला मंजुरी मिळविणे. तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणे. अंदाजपत्रकानुसार उत्पन्नाची वसुली करून नियमितपणे खर्च करणे. चौथं कार्य आहे राज्याच्या कोशाचे व्यवस्थापन ठेवणं. राज्याने उभे केलेले भांडवल व पैसा सुरक्षित ठेवून त्याचे दायित्व योग्य प्रकारे करणे. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे हिशोब व्यवस्था ठेवून खात्याकडून ते हिशोब तपासून घेणे. वरील 5 प्रकारची कार्ये वित्तीय प्रशासनामध्ये समाविष्ट केली जातात. ही कार्ये म्हणजे एक प्रकारे वित्तीय प्रशासनाची उद्दिष्टे होत. कारण या कार्याद्वारे देशाची आर्थिक प्रशासन व्यवस्था योग्य व कार्यक्षम बनवली जाते. F. A. निग्रो यांच्या मते वित्तीय प्रशासन व्यवस्था आधुनिक काळात एवढी महत्त्वाची आहे की त्याद्वारे राज्याची प्रशासन व्यवस्था चालवली जाते व राज्याचा प्रमुख हेतू लोककल्याण हा साधला जातो. यानंतर फिबनर ह्या विचारवंतांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की वित्तीय प्रशासनाचे महत्त्व विशद करताना मागील कार्याचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. त्यांच्या मते अंदाजपत्रक निर्मिती, कायदेमंडळाची मंजुरी, अंमलबजावणी, कोशागार व्यवस्था आणि हिशोब व्यवस्था व
तपासणी या कार्यांचा समावेश वित्तीय प्रशासनात केला जातो. यानंतर आपण वित्तीय प्रशासनाची साधने जी काही आहे त्या संदर्भातील माहिती बघूयात. तर वित्तीय प्रशासनाचा जो काही उद्देश आहे किंवा वित्तीय प्रशासनाची जी काही कार्ये आहेत ती कार्य साध्य करण्याची जी काही साधने आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं साधन जे आहे ते म्हणजे विधिमंडळ. दुसरं साधन आहे शासन विभाग. तिसरं साधन आहे राजकोष किंवा वित्त मंत्रालय. चौथं जे साधन आहे ते म्हणजे हिशोब व्यवस्था आणि पाचवं साधन आहे संसदीय समित्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वित्तीय प्रशासनाची जी काही साधने आहेत किंवा वित्तीय प्रशासनाची कार्ये किंवा उद्दिष्टे साध्य करण्याची जी काही साधने आहेत याची माहिती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर सध्या आपण इथे थांबूयात. थँक्यू.